नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दिवे आगार येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात झालेल्या आणि होणाऱ्या विकास कामांची पाहणी केली आणि या केलेल्या विकास कामांची यादीच पत्रकारांपुढे वाचून दाखवल्याचं वृत्त आहे. याचाच आढावा घेतलाय मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी. दिवे आगार येथे माजी सरपंच आणि उपसरपंच यांचे सत्कार समारंभात सुनील तटकरे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही समाधानकारक त्यांनी उत्तरं दिली. तर रायगड जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत बोलताना सुनील तटकरे काय म्हणालेत हे सुद्धा पाहूयात. तुरमाडीला येणारं दिघीचं बंदर होत आहे. बागमांडला ते बाणकोट या तीन महत्त्वाचे खाडी पूल जे आपल्या जिल्ह्यातील आहेत याच्यासाठी गेले 2 महिने मी सतत त्या ठिकाणी प्रयत्न करत आलो. रेवस ते करंजा आणि हे तिन्ही पुलं जे म्हणतो ते मेरीटाईम बोर्डाने काम थांबवलं होतं. ते परवानगी देत नव्हते कारण इथे मोठमोठे बार्जेस येणार आहेत, मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण होणार आहे. 42 मीटरच्या उंची पुलाची असली पाहिजे असा पैसा दंडक त्यांनी घातला. मी प्रयत्न केले, यश आलं नाही. अजितदादांकडे बैठक घेतली. दादांनी त्यांचं प्रशासन कौशल्य मुख्यमंत्री पद याचं पणाला लावलं. मेरीटाईम बोर्डाला 1 महिन्यापूर्वी त्याची परवानगी द्यायला लावली. गेल्या महिनाभरामध्ये मी अनेक वेळेला या तालुक्यामध्ये आलो, म्हशा तालुक्यामध्ये आलो, तिथे सतत बोलत आलो की नजीकच्या कालावधीमध्ये याला मान्यता मिळेल. रेवसकरांच्या पुलाची एनओसी मिळाल्यावर रेवसकरांच्या पुलाची निविदाही निघाली. 1 महिन्याभराची निविदा आहे. महिनाभराच्या नंतर त्याचं काम सुरू होईल. आपल्यालाही ऐकायला मिळालं असेल, वाचायला मिळालं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शिवडी ते न्हावा 21 किलोमीटरचा ट्रान्स हार्बर लिंक आहे त्याचं लोकार्पण करण्यासाठी येणार आहे. शिवडीवरून उरण तालुक्यामध्ये 22 मिनिटात पोहोचू, कारण 22 मिनिटाचा तो 22 किलोमीटरचा पूल आहे. तिथून करंजा 10 मीटर अंतरावरती आहे. करंजावरचा पूल झाला जसा मागे शाळावच्या खाडीवरचा पूल झाला, आंबेच्या खाडीवरचा पूल झाला, तसं जर काय रेवसकरांचा पूल झाला तर करंजावरनं रेवसला यायला 5 मिनिटं लागतात. त्यामुळे आपापच मुंबईची वर्दळ जी आता अलिबागला वाढली ती आपल्या परिसरामध्ये येऊ शकते आणि म्हणूनच या सगळ्या कामाचा पाठपुरावा केला. तिला उतरल्यावर तुरमाडीच्या मधूनच अलीकडच्या भागातून हा रस्ता शिवधनवरनं थेट शिवधनी बायपास होत होतं. डायरेक्ट दसुलीच्या अलीकडून तो बागमांडला जाणार होता. मी सतत प्रयत्न करत राहिलो, अधिकाऱ्यांना भेटलो. पण मूलतः हेतू असा आहे की हा मार्ग सागरी महामार्ग आहे, त्यामुळे समुद्रालगतच गेला पाहिजे. बैठक अजितदादांकडे 1-1.5 महिन्यापूर्वी घेतली. मोपल्यावर आता सेवानिवृत्त झाले. अजितदादांनी आदेश दिले की अलाइनमेंट जी काही चुकीची झाली शिवर्धन तालुक्यात ती पूर्णपणाने बदलली पाहिजे. मला सांगायला अभिमान वाटतो की ती अलाइनमेंट बदलले. 10 तारखेला मला ते प्रेझेंटेशन देणार आहेत. परवा 10 तारखेला आपल्यापैकी कोणाला यायचं असेल तर आपण जरूर यावं. आणि आता नवीन अलाइनमेंट होईल ती तुरमाडीला उतरल्या गेल्यावर हरवीतवरनं देगीचा रस्ता जो आहे त्याला लागेल, देगीवरनं नांदवेल, नांदवेलवरनं सर्वांना आदगाव आणि मग असं वेळासवरनं दिव्यागर मार्गे भरडखोलवरनं जो जुना सागरी महामार्ग आहे तसंच जाईल. माझा सतत प्रयत्न होता की दिघी ते तुरमाडी म्हणजे आगरदांडा ते तुरमाडीचा त्याचा नाव दिघी असल्यामुळे त्याचाच प्रशासकीय मान्यता मिळावी. सतत सरकारकडे गेले आठवडाभर माझा प्रयत्न होता. मी मागच्या दौऱ्यातही बोललो होतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 4 तारखेलाच म्हणजे परवाच संध्याकाळी रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील संरेखेवर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विशेष क्रमांक 5 आगरदांडा तालुका मुरुड ते दिघी तालुका शिवधन म्हणजे दिघी म्हटले म्हणजे तुरमाडी येथील रायगड जिल्हा येथील जोडणाऱ्या आगरदांडा खाडीवरील 2 पदरी पुलाच्या मोठ्या खाडी पुलाचे बांधकाम याची 1350 कोटी रुपयाची प्रमाण सरकारने काढली आणि त्याची ऑर्डर घेऊन मी आज आपल्या समोर आहे. याची कॉपी मी आपल्याला देतो आणि ही आपण त्या ठिकाणी प्रसिद्ध करावी. आजपासून 15 दिवसामध्ये याची निविदा निघेल. महिन्याभरामध्ये निविदा नक्की होईल आणि आमचा सर्वांचा असा प्रयत्न आहे की आचारसंहितेच्या आसपास कदाचित काही तांत्रिक अडचण आली तर आचारसंहितेच्या नंतर प्रत्यक्षात या पुलाच्या बांधकामाची सुरुवात होईल. 3 वर्षाचा कालावधी ते देतील, पण ते 2 वर्षामध्ये पूल करण्याचं नियोजित आहे. म्हणजे मग शिवडीवरून न्हावा, न्हावावरनं करंजावरनं रेवसवरनं हा आपला खाडीवरचा पूल
आणि मग ह्याच रस्त्यांची आखणी असल्यामुळे 10 मीटर रुंदीचा रस्ता जो होणार आहे, आता हे रस्ता आदितीने जवळपास 36 कोटी रुपये टाकलेत. बऱ्यापैकी रस्ता झाला, जवळपास काही 1-2 किलोमीटर खराब असेल, नाहीतर अगदी नांदवेलपासून निघाल्यापासून ते थेट शिवधनपर्यंत अगदी रस्ता किंवा वाळवंटीवरून आपण देगी ते बोरली ते शिवधन रस्त्याला लागतो तिथपर्यंत रस्ता अतिशय चांगला झाला आहे. त्यामुळे पर्यटक खुश आहेत. 2-3 जेटी मी मंजूर करून घेतल्या 5-5 कोटीच्या. एक शेखाडीच्या तिथे, अलीकडे आपलं भोंडवी, तिसरा आरावे, 3 अशा जेटी त्या ठिकाणी 5-5 कोटीच्या उभारल्या जातील. त्याला मान्यता मेरीटाईम बोर्डाने दिली की पर्यटकांना बसण्यासाठी, इथून समुद्र सफर करण्यासाठी चांगल्या बोटींची, लॉन्चेसची व्यवस्था करून अरबी समुद्राचं विहंगम दर्शन घेण्यासाठी पर्यटकांना जाता येईल अशा 3 जेटीसुद्धा मंजूर त्या ठिकाणी करून घेतल्यात. त्याच्याही निविदा एक 7-8 दिवसामध्ये निघतील, जेणेकरून या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपोआपच वाढ होईल. आपल्या मार्फत, कारण आपण आता अनुभवतो 3 तारखेला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये शिवधनच्या समुद्र किनाऱ्याचं दुसरा टप्पा म्हणजे नूतनीकरणाचं लोकार्पण झालं. ते आले, इतकी वाहनं होती की पार्किंगला सुद्धा जागा नव्हती. शहरामध्ये वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. दिव्यागर असेल, शिवधन असेल. याचा अर्थ असा आहे की जे काम झालं ते लोकांना भावलं, पर्यटकाला भावलं. त्यामुळे येणारा पर्यटक आता गोव्यामध्ये जाण्यापेक्षा, तळ कोकणामध्ये जाण्यापेक्षा थोडासा दापोलीकडे वळणारा सुद्धा पर्यटक आता आपल्या शिवधन तालुक्यामध्ये वळायला लागला. इंदापूरपासून आगात राहण्याचा रस्ता असेल, मांदाडच्या पासून पुढचा रस्ता असेल, इंदापूर ते मांदाड, माणगाव ते थेट दिघी, सगळे रस्ते झाले. लोणेरा ते थेट शिवधनपर्यंत रस्ता उत्तम झाला. यावर्षी आता आम्ही टोळपासून आंबेतपासून पांगोली मार्गे कोलमांडला, बागमांडला ते शिवचा हॅमचा रस्ता जवळपास 250 कोटी रुपयाचा आदितीला अधिकार आमदार म्हणून मिळाला, तिने सुचवला आहे. अपेक्षा असेल 4-8 दिवसामध्ये मी बातमी देईन. माझा पाठपुरावा, आदितीचा पाठपुरावा गेले 1-2 महिने सतत होता. 3 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांना मी भेटलो.